पण काही म्हणा बर का, त्यो युगंधर, त्यो वकील, बाबा 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 कसला आतल्या गाठीचा होता तो. हा लय डेंजरस रे. सारखं असं करायचं, असं करून करून असं काय करायला वाटलं नव्हतं बरं का ते. करायला का? अरे पण मला तर कौतुक लाली वहिनीचं जास्त वाटतंय. अरे बघ की तू युगंधर एवढा हुशार वकील, त्याच्या तावडीतून स्वतःला सोडून म्हणजे काय साधी गोष्ट होईल? कसं केलं असं का वहिनीने, आहे का ना? खरंय खरंय तुझं. लालीजींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. लाली खरंच त्या युगंधरच्या ताब्यात होती की हे दोघे मिळून मला खेळवत होते? खरं काय ते कळलं पाहिजे. आत्या, काय मदत करू तुम्हाला? काही गरज नाही कुठल्या कामाला हात लावायची. तुझ्यामुळे माझ्या लेकाला जेलमध्ये जायला लागलं, पोलिसांचा मार खायला लागला, किती भोगायला लागले माहितीये तुला? तुझ्यामुळे माझा लोक सुटला ना, तेवढे उपकार बस झाले. आता परत एवढा त्रास सहन करायची माझ्या ताकद नाही. झाले एवढे उपकार बस झाले. आत्या असं का बोलताय? मी काय सगळं मुद्दाम केलं का? माझा काय दोष आहे या सगळ्यात? मग माझ्या लेकाचा तरी काय दोष होता ग? तू तुझ्या त्या दोस्तावर कशाला जायचंस? माझ्या गोपाळने तुला सांगितलं होतं ना मी सोडतो म्हणून तुला, पण तू नाही ऐकलंस. जिद्दीने तशीच बसलीस, तू गेलीस. तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझ्या लेकाला, माझ्या पूर्ण घरादाराला किती त्रास झाला आणि त्याची किती मोठी किंमत मोजायला लागली, कळतंय तुला? आत्या मला सगळं कळतंय. तुम्हाला हवं तर मला शिक्षा करा, मला मारा, माझा जीव घ्या, पण असं दुसऱ्यासारखं नका ना वागू. मग काय करू? कसं वागू सांग ना तू. अगं तुझ्या या हट्टापायी, तुझ्या या जिद्दीपायी मी किती काही सहन केलंय. समध्या घरादाराचं ऐकून घेतलंय, तुझ्या किती चुका मी पोटात घातल्यात. पण आता प्रश्न माझ्या लेखाचा आहे. त्याच्यासाठी मी तुलाच काय अख्ख्या घरादाराला पण माफ करणार नाही. फुले, ए फुले, पाणी घेऊन ये. वय वय आणते हो. थांबा, मी देते पाणी. अप्पा पाणी. हे काय मी मागितलं तुझ्याकडे? ए तुला घरात घेतलं म्हणजे माझ्या डोक्यावर नाही बसायचं बरं का. तुझ्या हातनं पाणी घेण्या इतपत माझी वाईट वेळ आलेली नाही अजून. जा फेकून देते. ए रंजे, तू काय कानात बोळ घातलं काय? काय म्हशीसारखी बघत बसलीस? जा पाणी घेऊन ये. हा आणते की. आप्पा माझी खरंच या सगळ्यात काही चूक नाही. थोडं समजून घ्या की मला. आवो पाणी. आणि हे बघ, तुम्हाला ना पहिलं आणि शेवटचं सांगतो, मला जर काय मागितलं मी तर तुझ्याशिवाय किंवा फुलाशिवाय दुसरं कोणी मला काय आणून द्यायचं नाही. या असल्या बाहेरच्या लोकांनी आणून दिलं ना, तुमची चामडी सोलीन मी. हा ध्यानात ठेव, कळलं का? हा सांगते. हा का कसं वागावं बाई माणसानं. बिचारी ग बिचारी लालीजी. लाली मला ना फार वाईट वाटतं बघ तुझ्याबद्दल. हा खरं सांगू का ग, तुझं आहे ना लाली जरा चुकलंच. तुझ्यामुळे ना फक्त गोपाळ जेलामध्ये गेला. घरातल्या समध्या लोकांना जेल झाली असती ना तर बाई झाली नसती ना. आता तुझ्यावर आली आहे ती. हा बाई कसले हाडतूड 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 जो तो येतो ना हाडतूड करतोय तुला. काय करणार आता, असतं बाई एकेकाचं नशीब फुटकं. ही सगळी माझ्या सासरची माणसं आहेत. ती आत्ता माझ्याशी कशी पण वागत असतील ना, तरी माझी माणसं आहेत, त्यांचा हक्क आहे माझ्यावर. त्यामुळे मी त्यांच्याशी कसं वागायचं हे मी ठरवीन.
तुम्ही सांगायची गरज नाही. हाय का टनाटना उडतोय फुटताना. लालीजी बिचाऱ्या. फुलताय ए थांब जरा पाणी वतू नकोस. अगं काय काय गावाला महिना महिना पाणी येत नाही आणि आम्ही तर आहे ना डोक्यावर कळशी घेऊन 5-5 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणायचो आणि तू वतून देतेस वे. आणि इकडं मला प्यायचंय पाणी, ताण लागली या. अगं एवढी मेहनत घेतलेली ती वाया कशाला घालवायची. नरुआची कुठल्या मेहनतीबद्दल बोलते नक्की? हिला मी ह्यांची जिरवायसाठी काय काय केलं ते माहिती आहे का काय? ए पुरी, अगं कुठं हरवलीस? मी ते पाणी तू ओतलंच ना त्याच्याबद्दल बोलत होती. तुला आहे ना ह्या घरातली माणसं कशी तुसड्यागतच वागवतात ना, हा ती आता तशीच वागवणार. काय दिवस तसंच करणार ते. अगं तू त्यांना घरात नकोच होतीस, पण जामकरांनी पोडगीची धमकी दिली ना म्हणून तुला त्यांनी घरात घेतली, नाही तर घेतलीच नसती. खरं म्हणजे आहे ना तू या घरात यायलाच नको होतं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मरणाला आमंत्रण देतेस बघ. ज्याच्या प्रेमात पडली आहेस ना त्याच्यासारखी तू खुनशी होत चालली आहेस. ह्या म्हातारीला कसं काय कळलंय? हे इकडे इथं बस जरा. हे बघ, प्रेमाचा अतिरेक झाला ना की माणूस हैवान बनतो, त्याला काय बी सुचत नाही. मग ज्याचा जीव लावलाय ना तर त्याचा जीव घ्यायला बी मागं पुढं बघत नाही. शानी असशील ना तर आताच सावध हो, तर सावरच स्वतःला, भानावर ये. नाहीतर स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळं करून घेशील. तू त्याच दिशेनं चालली आहेस. हां, विचार कर. लाली गोडाऊनमधून पळून गेली. त्यानंतर जिथे जिथे पुरावे त्या चिठ्ठ्या सापडल्या. मग पुरावे सापडले. हे सगळं त्या युगंधरने नसेल केलं, कारण आर्याची डेडबॉडी कुठे पुरली आहे हे मला आणि लालेलाच माहिती होतं. युगंधरला माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळं मला कळलंय. हे न कळण्या इतपत मी मूर्ख नाहीये.